नमस्कार. असे सुंदर सुंदर डक्स आम्ही कुठे पाहिले असतील बरं? तर आज आम्ही आलो होतो एका निसर्गरम्य ठिकाणी आणि ते ठिकाण म्हणजे नाशिकमधील एक फेमस रिसॉर्ट आहे आणि त्याचं नाव आहे ग्रेप काउंटी. तर एंट्रीलाच तुम्हाला असा मस्त रोड पाहायला मिळेल आणि हा रोड बांबूच्या झाडांनी असा मस्त कव्हर केलेला आहे आणि इथून जाताना खूप छान वाटतं. इथला थोडासा भाग अंडर कन्स्ट्रक्शन आहे, पण खूप निसर्गरम्य आहे. म्हणजे इथे तुम्हाला निसर्गच निसर्ग पाहायला मिळेल. पावसाळ्यात तर दृश्य अवर्णनीय असेल. तर तिकडेच माझ्या मुलाने असं थोडंसं हॉर्स रायडिंग केलं. तर हे जे हॉर्स आहेत हे नॉर्मल बीचवरचे हॉर्स नाहीत, हे स्पेसिफिकली एकदम प्रोफेशनल हॉर्सेस आहेत. इथे तुम्हाला हॉर्स रायडिंग शिकवलं जातं. तर इथे तुम्हाला घोड्यांचा पागा देखील बघायला मिळेल. ॲटलिस्ट 20 हॉर्सेस आहेत त्यांच्याकडे आणि सगळे प्रोफेशनल रायडिंगसाठी यूज केले जातात. हॉर्स रायडिंगचे क्लासेस देखील इथे घेतले जातात. वेगळा एक्सपिरियन्स आहे, करून बघायला काही हरकत नाही. नंतर इव्हिनिंगमध्ये आम्ही थोडंसं गार्डनमध्ये गेलो आणि तिथे छान छान पिक्स घेतले आणि इथे पप्पा आणि मुलीची मस्ती चालू होती. तर सुंदर असं गार्डन, छान छान फुलांची झाडे आणि इथे घालू शकता तुम्ही एक निवांत क्षण. एवढंच नाही तर लहान मुलांना खेळायला देखील इथे एक प्ले एरिया आहे आणि इथे माझ्या मुलांनी खूप जास्त एन्जॉय केलं. तर बघू शकता तुम्ही इथे कसे मस्त खेळत आहेत. त्याच्यानंतर आम्ही गेलो रेस्टॉरंटला. तर चहाशिवाय आपल्याला काही जमत नाही, त्यामुळे इव्हिनिंग चहा इथे मी घेतला आणि इथे आम्ही स्पॉट केलं एका क्रिकेटरला, पण आम्ही त्यांना डिस्टर्ब नाही केलं आणि जेवल्यानंतर आम्ही केली थोडीशी शतपावली. तर इथे तुम्ही गार्डनचा नाईट व्ह्यू पाहू शकता, खूप सुंदर होता. ग्रेप काउंटीला तुम्ही बुक करू शकता विलास, टेंट्स. तर अशी स्पेंड केली आम्ही आमची ॲनिव्हर्सरी नाईट. हो, स्पेशल ऑकेजन होतं म्हणून तर गेलो होतो आणि नंतर क्लिक केले असे मस्त मस्त पिक्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन जागांची अशी माहिती मिळत जाईल आणि तीही एकदम डिटेलमध्ये.